56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागलीत. किती वर्ष लागलीत? मग 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय? या दगडामध्ये या गडावरती बांधल्या त्या 350 इमारती आहेत, 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या. या इमारती लागणारा दगड गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती शक्य आहे का? पण या गडावरती जे 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, यातून निघणारा जेवढा दगड होता तो गडाच्या कामाला वापरला. जिथे खड्डे पडले तिथे तलावाची निर्मिती केली. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले, पाण्याचा साठा केला, किल्ल्याचं कामकाज केलं. आज जे ओपन बघताय ना, याच्यावरती पूर्वीपार छप्पर होतं. कल्पना करा की त्या काळात छप्पर काय असावं. हे जे मूळ ज्योती बघतात ना, याच्यावरती चौकोनी सागवणी खांब होते, बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं, चौबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या, काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता. पण साहेब 10 मे 1818 ला रोपवेच्या शेजारी डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर. पोटल्याच्या डोंगरात तोफेचा भडीमारा केला, या गडाचं दारू कोठार जाळलं. रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस जळत होता. किती दिवस जळत होता रायगड? मग जेवढं लाकडाचं होतं ते जळालं. आज गडावरती काय प्राथमिकता पाहायला भेटतं? हे दगडी बांधकाम आहे ते छत्रपती शिवाजीराजांच्या काळात आहे. शिवरायांनंतर रायगडावरती पेशवाई आली 17व्या शतकामध्ये. या पेशव्यांनी ते विटांचं बांधकाम केलं. मग याच्या अगोदर इथे काय होतं? लाकडी फर्निचर असायचं. विचार करता लाकडी फर्निचर सुंदर डिझाईन केलेली असायची, त्याच्या मध्यंतरी रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी, आतमध्ये राज पॅलेसमध्ये कावदिव्यांच्या पंत्या किंवा मशाली पेटवल्या असायच्या. म्हणजे आलिशान राजवाडे कशा असल्याची कल्पना करायचे आणि रायगड पाहायला सुरुवात करायची. प्रामुख्याने आपण रोपवेचा न वापर करता आयुष्यातनं रायगड जर का बघायचं असेल तर प्रत्येक शिवपाईकाने, प्रत्येक शिवभक्ताने गडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने यावं. ज्या डोक्यातला घाम पायाच्या नखाला स्पर्श करतो ना, त्या इतिहासाची जाणीव घडवून देतो की 350 वर्षापूर्वी शिवरायाने एवढ्या उंचावरती गड कसा बांधला असेल तो. आज रायगड पाहायला सुरुवात करतोय आपण सर्व लोक. आज रायगड पाहायला आपण सुरुवात करतोय. आपण सर्वजण रायगडाच्या महत्वाच्या ठिकाणावरती आहात. याला गडाचा बाल्ली किल्ला म्हणतात. किल्ला किती मोठा असू द्या, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की रायगडाचं वरचं क्षेत्रफळ 100 एकराचं आहे, पण गडाचा बाल्ली किल्ला हा त्या काळात 22 एकरामध्ये मोडला जातो. त्याच्यामध्ये अति महत्वाचे 18 पॉईंट आपण बघणार आहोत. 22.100 एकर किल्ल्याची माहिती घेतली जाणार आहे. पण प्रामुख्याने आपण ज्या जागेवरती उभ्या आहात ना, आपण गडावरती येण्यासाठी जो मार्ग वापरला गेला तो पायी मार्ग, आणि पायी मार्गाने आल्यानंतर तुम्ही पहिला दरवाजा वापरला गेला तो समोर पालखी दरवाजा हे नाव वाचलं असेल. जर का रोपवेने आला असतात, याच भिंतीच्या विरुद्ध बाजूला गेट आहे, त्याचं नाव होतं पालखी दरवाजाच्या बाजूला मेणा दरवाजा होता. मेणा हा एक पालखीचाच प्रकार होता. मेणे पॅगबंदिस्त असायच्या, पालख्या ओपन असायच्या. आता लग्न सोहळ्याला मेण्याचा वापर करतात, पण राजेशाही थाट होता, त्या पालख्या मात्र या मार्गाने येणं जाणं करायच्या. मग महाराज असू द्या, आऊसाहेब असू द्या, शंभूराजा असू द्या, राजाराम महाराज असू द्या, यांच्या ज्या मानासन्मानाच्या पालख्या होत्या अभिमानास्पद पालखी दरवाजाने प्रवास करायच्या. मेणे कोणाचे जायचे तर इथे असणाऱ्या काय राण्या होत्या ना महाराजांच्या, या राण्याने सूर्योदय सूर्यास्त पाहायला मेण्याचा वापर करायचे. 2 गेटच्या मध्ये ही आडवी जी भिंत तुम्हाला बघायला भेटते, या भिंतीला संलग्न एकाला एक लागून 6 महल आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कोणाला माहिती आहेत का? बरोबर आहे, 8 राण्या होत्या. आज परंपरा आहे एका राजाला 1 राणी करायला परमिशन आहे. शिवरायाने 8 लग्न का करावी त्याचं कारण होतं की स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती. स्वराज्यात मावळे कमतरता असल्यामुळे मोठमोठ्या घराण्यातल्या त्या मुली केल्या. मोहिते, इंगळे, गायकवाड, निंबाळकर, जाधव, विचारे घराण्यातल्या मुली केल्या. स्वराज्य वाढवलं गेलं. त्या 8 राण्यांची तुम्हाला नावं ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सत्वारबाई, लक्ष्मी राणी आणि कोदाराणी. मी म्हटलं इथे तर फक्त 7 राण्या होत्या. मग शिवरायांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? तर राजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई यांची देवाज्ञा झाली 1659 मध्ये राजगड किल्ला येतो. त्यावेळी संभाजीराजे वयाचे 2 वर्षाचे होते. आईची माया, आईचं जे प्रेम आहे हे फक्त 2 वर्षापुरतच लाभलं गेलं. राजांच्या 3ऱ्या राणी साहेब येताना तुम्हाला पाचडगाव लागलं का? आऊसाहेबांचा 9 एकराचा वाडा. आऊसाहेबांना दम्याचा त्रास होता, गडाचा चढउतार होणं शक्य नव्हतं, पण पाचडगावामध्ये 9 एकराचा वाडा बांधला. बाकीच्या 6 राण्यांना 6 दालनाची रचना. हा एवढा मोठा जो अखंड महाल पाहत होतो एका राणीसाठी होता. महालात विशेष काय होतं बघा, पहिला होतं ती राणीची सदर, म्हणजे थोडक्यात त्या राणीचा हॉल होता. पाठीमागे त्या राणीचा अंतापूर, म्हणजे त्या राणीचं त्या काळातलं बेडरूम होतं. टॉयलेट व्यवस्था आणि थंड हवा खाण्यासाठी खिडकी. इंडियन टॉयलेट सिस्टम इथे बघायला भेटते. विचार करा, आज इंडिया डिजिटल होऊन सुद्धा लोक ओपन पेसला टॉयलेटला जातात. पण 350 वर्षापूर्वी राजधानी रायगड पाहिल्यानंतर अनुभवायला भेटतं की गडावरती टॉयलेटची रचना, म्हणजे टॉयलेटची सेपरेट भांडी, म्हणजे सेपरेट टाक्या सुद्धा या गडावरती होत्या बघायला भेटतात. ही टॉयलेट रचना आपण सर्वांनी पाहूया, मग पुढील दर्शनाला पुढे जाऊया. पण जाण्यापूर्वी रायगड किल्ला ही स्वराज्याची संपत्ती होती, तशी आपली सुद्धा संपत्ती आहे. बरोबर आहे की नाही? आणि आपलं सर्वांचं या रायगडाशी सर्व मिळतं जुळतं नातं असल्यामुळे आपण एवढ्या लांबून रायगडवारी करण्यासाठी आलात. आपण गड पाहायला ज्या गडाच्या पायथ्याशी गाडी पार्किंग केली, आपल्या बॅगेतून आपल्या प्रत्येकाने पाण्याची बॉटल घेतली की नाही? रिकामी घेतली का भरलेली घेतली? भरलेली घेतली का नाही? मग जर भरलेली बाटली आपल्या सोयीसाठी जर गडावरती आपण आणू शकत असेल तर रिकामी झालेली बॉटल गडाच्या पायथ्याशी घेऊन जाणे कोणाचं काम आहे?
हे प्रत्येक शिवभक्ताचं, त्यामुळे गडावरती कुठेही कचरा करायचं नाही. या गडाचं पावित्र्य राखणं हे आपल्या प्रत्येक शिवभक्ताचं काम आहे. रायगड पाहत असताना हा रायगड जो घडला गेला, महाराष्ट्रात 365 गड किल्ले जे घडले गेले, त्या सर्वांच्या मागचा एक हेतू होता, त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. जर का ती माऊली जन्माला आली नसती तर स्वराज्याला 2 राजे घडले असते का हो? ते 2 राजे कोण? तर राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती श्री संभाजी महाराज. म्हणून तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकवतो का जिजाऊ माँसाहेब तुम्ही जन्माला आलात, का जिजाऊ माँसाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस, आणि या महाराष्ट्रात छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराची दिसत आहेत उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.